चुकीचा माणूस नाही भेटला पाहिजे. चुकीचा माणूस भेटला ना आयुष्य वाया जाते. आणि चांगला माणूस भेटावा याच्याकरता देवाची कृपा पाहिजे, पुण्य फार मोठं पाहिजे, फार मोठं पुण्य पाहिजे. सोप्या शब्दात सांगतो, तुम्हाला जर करंट नसलेला माणूस भेटला, किती चांगला वायर असला, लाईट असला तर लाईट लागत, करंट तर असला पाहिजे. त्या प्लग मध्ये करंट, तुमचा वायर चांगला आहे, तुमचा लाईट खूप महाग आहे, पण प्लग मध्ये करंट नाही ना. आणि ज्याच्यापाशी करंट नाही त्याच्यापाशी आम्ही वायर आणि लाईट घेऊन चाललो, काय आमचा परमार्थ सफल होईल? कसा होईल सांगा ना? शक्य नाही. स्वाभिमान सांगत ज्ञानोबा आहे, स्वाभिमानी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वाभिमानी आहे. अजूनही एका वाक्यानं सांगतो, बरेच लोक काही त्रास झाला म्हणून ते सोडून निघून जातात, पण त्रास झाल्यानंतरही त्याच व्यवस्थेची माऊली बनणं ही क्रांती आहे. आणि ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी केली, जगाच्या पाठीवर दुसरी कोणीच केली नाही. म्हणून मला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचं म्हटल्यानंतर मला फार अभिमान वाटतो. मी तर कधी कधी देवाच्या मंदिरात गेल्यानंतर देवाला काहीच मागत नसतो, त्याला म्हणत असतो, देवा खूप दिलं, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा सेवक केलं ना, याच्यापेक्षा जीवनामध्ये अजून काही पाहिजे, काय गरज आहे दुसरं काही करायचं?